म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजेच वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स √3/2 आहे आणि वर्टिकल डिस्टन्स म्हणजेच वाय कोऑर्डिनेट म्हणजेच एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स 1/2 आहे. तर सेम डिस्टन्स जर ही याची मिरर इमेज ही असेल किंवा याची मिरर इमेज ही असेल, काय तुम्हाला समजेल ते, तर हे डिस्टन्स कशाचे इक्वल असणार आहे, याच्या इक्वल असणार आहे आणि हे डिस्टन्स कोणाच्या इक्वल असणार आहे, याच्या इक्वल असणार आहे. म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हा असणार आणि हा कोणाच्या इक्वल असणार, √3/2च्या. फक्त फरक काय पडणार, हा निगेटिव्ह असणार. का तर सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात, सेकंडमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, थर्डमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि फोर्थमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो. म्हणजेच इथे कोणता कोऑर्डिनेट निगेटिव्ह येणार, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे एवढं असणार म्हणजेच √3